बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। पोलिसाच्या कारवाईवरून मुंबई पोलीस रोहित पवार आमने सामने आलेले आहेत। महिलेला अस्वस्थ वाटत असतानाही हात बाजूला का केला नाही? महिला मध्ये आलेली आहे हे कळाल्यानंतर हात का काढला नाही? रोहित पवारांनी मुंबई पोलिसांना थेट सवाल उपस्थित केलेले आहेत। रोहित पवारांनी मुंबई पोलिसांना आता थेट सवाल केलेले आहेत। मुलीला अस्वस्थ वाटत असतानाही हात का काढला गेला नाही? अशा प्रकारचे हे सवाल रोहित पवारांकडून उपस्थित करण्यात आलेले आहेत। तर महिला मध्ये आली हे कळताच हात का काढला नाही असे सवाल रोहित पवारांनी थेट मुंबई पोलिसांना उपस्थित केलेले आहेत। मुंबई पोलिसाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय, ज्यामध्ये आंदोलक मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप काँग्रेसने केलेला आहे। तर रोहित पवारांनी देखील हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे आणि रोहित पवारांनी आता अनेक महत्त्वाचे सवाल मुंबई पोलिसांना उपस्थित केलेले आहेत। मुंबई पोलिसांच्या दाव्यानुसार निळ्या शर्टातल्या आंदोलकाला पकडताना तरुणी नकळत मध्ये आली। त्यावर रोहित पवारांनी असा सवाल उपस्थित केला की मुलगी मध्ये आल्याचं कळाल्यानंतरही पोलिसांनी हात का काढला नाही? अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, खरं तर रोहित पवारांनी अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत या व्हिडिओ संदर्भात, काय अपडेट अधिकची? नक्कीच सुरुवातीला एक महत्त्वाची अपडेट सांगते की पोलिसांनी ते जे ट्विट होतं ते डिलीट केलेलं दिसतंय, रेस्ट्रिक्टेड असं दिसतंय एक पूर्ण। आता पुढची अपडेट अशी आहे की ज्या वेळेला रोहित पवार यांनी त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे किंवा त्यांनी ज्या पद्धतीने रोहित पवार यांनी अपेक्षित पद्धतीने सत्य पडताळणं गरजेचं होतं असं पोलीस म्हणतायत, त्याच ट्विटच्या खाली रोहित पवारांनी जेव्हा त्यांना उत्तर दिलंय त्या उत्तरात रोहित पवार असं म्हणतायत की चांगल्याला चांगलं व वाईटाला वाईट म्हणणारा मी कार्यकर्ता आहे। पुरुष आंदोलकाला निश्चितच अधिक अपडेट घेत राहू भाग्यश्री। थोड्या वेळासाठी थांबवते। आपल्यासोबत भाजपचे नवनाथ वन जोडलेले गेले आहेत। नवनाथजी, खरं तर रोहित पवारांनी अनेक महत्त्वाचे सवाल उपस्थित केलेले आहेत। मुलगी मध्ये आली हे कळालं तरी पोलिसांनी हात का काढला नाही असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय, तुमचं काय यावर उत्तर? पोलीस अधिकारी निळ्या शर्टच्या आंदोलकांना पकडण्यासाठी गेला होता, कुठेही महिलांची छेडछाड करणं असा व्हिडिओतून प्रथमदर्शनी उद्देश दिसत नाही। रोहित पवारांना पोलिसांची बदनामी करायची का? मुंबई पोलिसांना त्यांनी भारतीय जनता पार्टी विरोधात आंदोलन करावं, सरकारच्या विरोधात आंदोलन करावं, त्यांचं स्वागत आहे। परंतु मुंबई पोलीस, महाराष्ट्राचे पोलीस जे 18 तास ड्युटी करून आपलं रक्षण करत असतात, अशा पोलिसांची बदनामी रोहित पवारांनी करू नये। तुम्हाला राजकारण करायचंय तर तुम्ही राजकारण करण्यासाठी अनेक 500 मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांचं राजकारण करा। पण नवनाथजी, पोलिसांची बदनामी आंदोलन तुम्ही व्हिडिओ जर का नीट बघितला ताई, तुम्ही व्हिडिओ जर का नीट बघितला तर त्या लक्षात येते की निळ्या शर्टच्या माणसाला पकडण्यासाठी पोलीस अधिकारी धावून जात होते। त्यांनी त्या माणसाचं शर्ट पकडलंय, त्यावेळेला तो अधिकारी मागे वळून दुसऱ्या माणसाला बोलवतोय, पोलिसांना बोलवतोय आणि त्यावेळेला त्या ताई मध्ये आलेल्या आहेत। अशा वेळेला तो व्हिडिओ रेकॉर्ड झालेला आहे। त्यामुळे कृपया मुंबई पोलिसांची बदनामी करू नका। तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आंदोलन करायचंय, टीका करायची पूर्ण अधिकार आहे। नवनाथजी, मात्र याच्यात मुंबई पोलिसांची कुठली बदनामी आहे? कारण का व्हिडिओत स्पष्ट असं दिसतंय की पोलीस अधिकाऱ्यांनी जेव्हा तो हात लावला तेव्हा हात लावल्याचं कळताच ते हात मागे घेऊ शकले असते आणि हाच रोहित पवार आणि वर्षा गायकवाडांनी सवाल उपस्थित केलेला आहे। ताई, तुम्ही लक्षात घ्या, ज्या वेळेला त्या निळ्या शर्टच्या आंदोलकांना पोलिसांनी पकडलंय त्या आंदोलकाची कॉलर त्या पोलिसाच्या हातामध्ये आहे आणि त्यावेळेला त्यात आणि पोलीस अधिकारी देखील पाठीमागे बघतोय। पोलीस अधिकाऱ्यांचं लक्ष देखील नाही की तिथं महिला आहे का पुरुष आहे का कोण आहे, तो पाठीमागे आवाज देतोय, झटापट सुरू आहे, आजूबाजूला आंदोलक आहे। अशा वेळेला कदाचित त्या पोलीस अधिकाऱ्याच्या लक्षात आलं नसेल की तिथं महिला आहे, हात कुठे लागलाय हे त्या धावपळीमध्ये कदाचित त्यांच्या लक्षात आलं नसेल। परंतु त्याच्यावरनं लगेच त्या पोलिसाला बदनाम करणं, मुंबई पोलिसांना बदनाम करणं हे कितपत योग्य आहे? आपण तिथली सिच्युएशन बघितली का? आजूबाजूला राडा आहे, गोंधळ आहे, तिथं असं तर नव्हतं एसी हॉलमध्ये कार्यक्रम चालू आहे आणि पकडलंय, आजूबाजूला 400 लोक आहेत, गोंधळ आहे, गडबड आहे, अशा परिस्थितीत त्या सिच्युएशन मध्ये ते झालेलं आहे।
म्हणून हे राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे. अगदीच. रोहित पवारांना राजकारण करण्यासाठी 500 मुद्दे आहेत. त्यांनी अगदीच. भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आंदोलन करावं, मोर्चा काढावं, काही हरकत नाही. पण मुंबई पोलिसांची, महाराष्ट्र पोलिसांची बदनामी रोहित पवारांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी करू नये. अगदीच. नवनाथजी, तुम्ही आमच्याशी अशाच जोडलेले राहा. खरं तर आपल्यासोबत वर्षा गायकवाड देखील या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. वर्षाजी, तुमचे काय थेट सवाल आहेत आता तुम्ही उपस्थित करू शकताय? मी नवनाथजींचं अर्ध स्टेटमेंट ऐकलं, पूर्ण ऐकलं नाही. पण मला वाटतं त्यांनी पोलिसांची बाजू घेण्यापेक्षा त्या मुलीची बाजू घेऊन जर बोलले असते तर मला जास्त आनंद वाटला असता. कारण ती तुमची माझी मुलगी आहे आणि भले 400 लोक असो किंवा 1000 लोक असो किंवा हजारो लोक असो, एवढं तरी आपण मुलींसाठी सुरक्षित वातावरण केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही सांगता की बेटी बचाव बेटी पढाव, आम्ही लाडक्या बहिणी आणि हे सगळं बोलायचं आणि महिलांना सुरक्षित वातावरण द्यायचं नाही, आपली जबाबदारी घ्यायची नाही. सिव्हिल ड्रेसमध्ये एखादा माणूस येतो आणि त्या मी तो व्हिडिओ सुद्धा बघितलेला आहे, ज्या व्हिडिओबद्दल बोलायला आम्हाला आवडत नाही, जे गैरवर्तन करतो, अश्लील चाळे करतो, त्याच्याबद्दल तुम्ही समर्थनार्थ बोलताय. घ्या ना त्याच्यावरती कारवाई करून ऍक्शन घ्या. वर्षाताई, आपण व्हिडिओ नीट बघितला. वर्षाताई, माझी आपल्याला विनंती आहे, आपण व्हिडिओ जर का नीट बघितला तर लक्षात येतं की निळ्या शर्टचा व्यक्ती आहे तो घोषणाबाजी करतोय, त्याला पकडण्यासाठी पोलीस गेले. त्या पोलिसाला ऐका ना ताई, ऐका ना, त्या आंदोलकांना पोलीस पकडतायत त्यावेळेला ऐका, एक तर ती मुलगी होती त्या ठिकाणी, महिला पोलीस का नव्हत्या? एक बाजूला महिला ताई त्या ठिकाणी पोलिसांनी महिलांना पकडलेलंच नाहीये. वर्षाताई, पोलिसांनी महिलांना पकडलेलंच नाहीये. वर्षाताई ऐकून घ्या, महिलांना पकडण्यासाठी पोलीस गेलाच नव्हता. वर्षाताई, महिलांना पकडण्यासाठी पोलीस गेलाच नव्हता. पुरुष आंदोलकांना पकडण्यासाठी पोलीस गेला होता. त्या व्हिडिओमध्ये धडधडीत दिसतंय की पोलीस हा पुरुषाला पकडायला गेला होता, महिला आंदोलकांना पकडायला पोलीस गेला नव्हता. ताई, आपण मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहात, विनंती करते की ताई तुम्ही जबाबदार पदाधिकारी आहेत, मुंबईच्या अध्यक्ष आहात, तुम्ही अशा पद्धतीचं वर्तन करणं अपेक्षित नाहीये. तुम्ही बघा, तिथं पुरुष अधिकारी पुरुषालाच पकडायला गेलेला होता, महिलेला पकडायला तो गेला नव्हता. निळ्या शर्टचा जो आंदोलक आहे, निळ्या शर्टचा जो आंदोलक आहे तो पुरुष आहे, महिला आंदोलक नाहीये. त्या पुरुष आंदोलकांना पुरुष पोलिसांनी पकडायचं का महिला पोलिसांनी पकडायचं, याची तर आपल्याला भान असलं पाहिजे. वर्षाताई, आपण काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्ष आहात, आपल्याला आंदोलन करायचंय, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आंदोलन करा, आपल्याला सरकारच्या विरोधात आंदोलन करायचं असेल तर करा. मुंबई पोलिसांची वर्षाताई, मुंबई पोलिसांची बदनामी करू नका. मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. या पुढे पोलीस आपल्यासाठी राबतात, संरक्षण करण्याचं काम करतात. अशा परिस्थितीमध्ये पोलिसांची बदनामी करणं हे थांबवलं पाहिजे. तिथं आपण बघा, आंदोलक कुठेही, त्या आंदोलनामध्ये कुठेही महिलांना पकडण्यासाठी तो पोलीस अधिकारी गेला नव्हता, तर तो पोलीस अधिकारी एका निळ्या शर्टच्या पुरुष आंदोलकांना पकडायला गेला होता. आपण अर्धवट व्हिडिओ बघून आपल्या पोलिसांना आणि महाराष्ट्र पोलिसांना अधिकार वर्षाताई तुम्हाला नाहीये. राहुल गांधींच्या रिलॉन्चिंगसाठी, राहुल गांधींना आंदोलनामध्ये प्रसिद्धी मिळावी, राहुल गांधींचा फायदा व्हावा, यासाठी जर का तुम्ही मुंबई पोलिसांची बदनामी करत असाल तर अतिशय चुकीचं आहे. राहुल गांधी रिलॉन्च करायचे तुम्हाला, राहुल गांधींना, आणि राहुल गांधींच्या फायद्यासाठी, काँग्रेसच्या फायद्यासाठी, तुमच्या राजकीय स्वार्थासाठी, राजकीय पोळी भाजण्यासाठी मुंबई पोलिसांचा वापर करू नका. मुंबई पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं काम काँग्रेसकडनं केलं जात आहे. वर्षाताई, मुंबई पोलिसांना बदनाम तुम्ही करताय आणि हे तुम्हाला शोभत नाहीये. तुम्ही जबाबदार लोकप्रतिनिधी आहात, तुम्हाला खासदार म्हणून लोकांनी निवडून दिले आणि तुम्ही अशा पद्धतीनं मुंबई पोलिसांची बदनामी करताय. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर लोकसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करा, तिथे तुम्ही चर्चा करायला तयार नाहीत. नीटच्या मुद्द्यावर सरकार चर्चा करायला तयार आहे, तर वर्षातही तुम्ही चर्चा करायला देखील तयार नाहीत. तुम्हाला खासदार म्हणून मुंबईकरांनी निवडून दिले, परंतु तुम्ही तिथे रोज संसदेचा वेळ वाया घालवताय, लोकांना बोलू देत नाहीये, तुम्ही आंदोलन करताय, घोषणाबाजी करताय, संसदेचा वेळ वाया जातोय. आणि अशा पद्धतीने नवनाथजी, वर्षाताईंनी या ठिकाणी फोन ठेवलेला आहे.
आणखी एक ते मुद्दा आता खरं यांना तर पळ काढायची, काँग्रेसला पळ काढायची सवयच आहे. काँग्रेसचा मुद्दा अंगलट आला की पळून जायचं, ही काँग्रेसची जुनी सवय आहे. राहुल गांधी देखील चर्चेतून पळ काढतायत. दिल्लीमध्ये सातत्यानं सरकारकडनं आवाहन केले जाते की नीटच्या मुद्द्यावर आपण चर्चा करू, सगळ्या मुद्द्यावर चर्चा करू, पण राहुल गांधी संसदेच्या बाहेर पळ काढतायत. आणि आता वर्षाताई देखील पळ काढतायत. काँग्रेसचं सरकार असताना 100हून अधिक पेपर फुटी झाली होती. कुठल्या काँग्रेसच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला होता हो? एकाही शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. आता फक्त आणि फक्त राहुल गांधीला रिलॉन्चिंग करण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. नवनाथजी, आपला मुद्दा वेगळा आहे. आपला मुद्दा असा आहे की मुंबई पोलिसांच्या दाव्यानुसार त्यांनी सांगितलेलं की निळ्या शर्टातल्या आंदोलकाला पकडताना तरुणी नकळत मध्ये आली. मग मुंबई पोलिसांनी केलेलं ट्विट आता डिलीट का केलंय? हे बघा, ज्या ठिकाणी तुम्ही बघताय की पोलिसांनी ट्विट डिलीट का केलं हे पोलीस अधिकारी सांगतील, मला त्याबद्दल कल्पना नाहीये. परंतु व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की त्या निळ्या शर्टच्या आंदोलकांना पकडण्यासाठी पोलीस अधिकारी जातो. तिथं त्या ठिकाणी तो पाठीमागे बघतोय, त्याला माहित देखील नाही. आपण बघा व्हिडिओमध्ये, तो पोलीस अधिकारी पाठीमागे बघतोय, त्याला माहित नाही महिला आहे का पुरुष आहे तिथं. अशा पद्धतीचं ती पूर्ण घटना झालेली आहे. विनाकारण मुंबई पोलिसांना बदनाम करू नये. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार मुंबई पोलीस क्लीन आहेत, बरोबर? मग रोहित पवारांना जे उत्तर मुंबई पोलिसांनी दिलं होतं एका ट्विटच्या माध्यमातून, ते ट्विट का डिलीट करण्यात आलं, हा मुख्य सवाल आहे नवनाथजी. त्याबद्दल मुंबई पोलीस खुलासा करतील. मी मुंबई पोलिसांचा प्रवक्ता नाही, मुंबई पोलीस त्याबद्दल सांगतील. मला त्याच्याबद्दल माहिती नाही. अगदीच ठीक आहे नवनाथजी, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर मुंबई पोलिसाचा हा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. त्यावरून आता खरं तर राजकीय वादंग देखील रंगल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे वर्षा गायकवाड असतील, रोहित पवार असतील, यांच्याकडून हा व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे. रोहित पवारांनी आणि वर्षा गायकवाडांनी अनेक सवाल या संदर्भात उपस्थित केलेले आहेत. तर मुंबई पोलिसांनी केलेलं उत्तराप्रतीचं ट्विट मात्र डिलीट केलेलं आहे. विनयभंगाच्या आरोपांवर